आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त खंडेरायाच्या मूर्तीची स्थापना आणि कलशारोहण उत्साहात संपन्न। आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या फार्म हाऊस बनपिंपळा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे दिनांक 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट रामकृष्ण हरी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सप्ताहाची सांगता गुरुजी यांचे कीर्तन आयोजित केले होते। याच अनुषंगाने खंडेरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण करण्यात आले। खंडेरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाना सौ रेखा रत्नाकर गुट्टे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। आरती आणि पूजन हवन आमदार रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आलं। तर अखंड हरिनाम सप्ताहासाठी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील भाविक भक्तांनी आणि महिलांनी आपली हजेरी लावली। यावेळी आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। याच प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर सत्कार करण्यात आला आणि त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। हा तर खरा योगायोग आहे की महासाकांत खंडेरायाची आज प्राणप्रतिष्ठा आणि सगळ्यात महत्वाचं आहे की साहेबांना जे देवाचं काम केलेलं आहे ना, तर ते साक्षात प्रसन्न झालंय आणि आमचं दैवत आहे खंडेराया। तर दैठण्यालाही खंडोबाचं म्हणजे खूप हे करतात आणि योगायोग असा की ज्या दिवशी खंडेरायाचं लग्न होतं पौर्णिमेच्या दिवशी आणि त्याच दिवशी देवांनी म्हणजे मालेवाडीची कावड आलेली होती तिथं आणि त्याच दिवशी खंडेरायाची मूर्ती मला गंगेमध्ये भेटली आणि तो देवाचा आशीर्वाद म्हणा की साहेबांना जे एवढे देवाचं काम केलेलं आहे, एवढं म्हणजे मतदारसंघामध्ये देवाचे काम केलेले, तर तेच प्रसन्न होऊन म्हणजे आपण पूर्वीच फक्त ऐकत होतो आपण की म्हणजे देवाचा चमत्कार, दैवी चमत्कार आपण ऐकत होतो आपण, है ना। पण जे साहेबांना काम केलं तर म्हणजे स्वतःहून देवानी आशीर्वाद रूपानी म्हणजे घरी आपण म्हणतो ना की घरी देव चालत आला, जसं की संत जनाबाईला पांडुरंग काम करू लागत होते, तसं आज महासाकांत खंडेरायानेही आम्हाला प्रसन्न होऊन म्हणजे आज प्राणप्रतिष्ठा त्यांनी स्वतःहून म्हणजे एक म्हणजे आम्ही करायचं म्हणून नाही तर देव स्वतः आमच्याकडून करून घ्यायला लागलेत, तर ती आमची म्हणजे निवड केली देवानी। तर आज मला खूप चांगलं वाटायला लागलंय की आमच्या हातून देवानं हे कार्य पूर्ण करून घ्यायला लागलेत। तर असाच कृपा आशीर्वाद असावा आणि अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, तर त्या निमित्तानंही आज सर्व भाविक भक्तांनी आज रात्रंदिवस करून है ना नामजप केलाय। तर आपण म्हणतो ना की एक तत्व नाम द्रढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचिसी सद्गदा जपे आदी। म्हणून देवाची जितका जप आपण करतो तर तितका चमत्कारही देव दाखवतो, है ना। म्हणूनच आज इतके लोक रात्रंदिवस सगळे म्हणजे जागरण म्हणजे नामजप चालू आहे आणि या नामजपामध्ये आज खंडेरायाची आणि महासाकांत खंडेरायाची आज प्राणप्रतिष्ठा साहेबाच्या आणि माझ्या हस्ते झाली। तर हा खूप मोठा खंडेरायाचाच आशीर्वाद आहे आणि असाच आशीर्वाद सदैव आमच्यावर राहावा हीच आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतात, खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतात। येळकोट 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 येळकोट।